नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वाचन कट्टा या आपल्या चॅनलला आज 1 महिना पूर्ण झालेला आहे। तुम्ही सर्व प्रेक्षकांनी या चॅनलला जो भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि असेच प्रेम यापुढेही मिळत राहील अशी आशा करतो। तर कथा सुरू करण्यापूर्वी जे प्रेक्षक या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि जे बेल आयकॉन दिसत आहे त्याला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग जाऊया भूतांच्या फार्म हाऊसवर। पण एक अट आहे, या पण स्वतःच्या रिस्कवर। भूतांचा अनुभव घेतलाय, मृत्यूला समोर बघितलाय, अनुभव घ्यायचा आहे मग आमच्या फार्म हाऊसला भेट द्या। जिवंतपणी मृत्यूचा अनुभव घ्या, पण या आपल्या रिस्क वरती। पत्ता मार्तंड फार्म हाऊस, लेन नंबर 17, क्रॉस रोड, भयगड। संपर्क। पेपरच्या एका कोपऱ्यात अशी चित्र विचित्र जाहिरातीने अमोलरावांचं लक्ष वेधून घेतलं। त्याला आश्चर्य वाटले, अशी सुद्धा जाहिरात असते म्हणून। असे कसे हे हॉन्टेड फार्म हाऊस? आज सुद्धा बरेच लोक भूत प्रेत यावर विश्वास ठेवतात आणि चक्क भूत दाखवण्यासाठी फार्म हाऊस सुद्धा काढतात। या जगात काहीही होऊ शकतं, पैसे कमवण्यासाठी काहीही करू शकतात। काही छुपा मार्ग असेल असे अमोलराव थोडे विचारात पडतात। हा नेमका प्रकार काय असेल? आजवर त्याने भूत दाखवणारे फार्म हाऊस पाहिले नव्हते। कुठून याबद्दल माहिती मिळेल याचा ते विचार करत होते। मग त्यांनी ज्या वर्तमानपत्रात जाहिरात वाचली त्या वर्तमानपत्राला फोन केला। खूप वेळानंतर अमोलरावांचा त्या जाहिरात देणाऱ्या व्यक्तीचा फोन लागला आणि अमोलरावांनी हॉन्टेड फार्म हाऊस बद्दल विचारणा केली। अगोदर तो माणूस खूप भडकला होता। तो म्हणाला की कुणीही पैसे देऊन आमच्या वर्तमानपत्रातील जागा विकत घेऊ शकतो, त्याला जाहिरात म्हणतात। काय छापावे ह्याचा सर्वस्वी अधिकार जाहिरातदाराचा असतो, त्याला आम्ही जबाबदार नसतो। कोणीतरी थॉमस म्हणून माणूस आहे, तो आम्हाला पैसे ऑनलाईनने पाठवत असतो आणि जाहिरात छापतो। तुमच्यासारखेच भरपूर जण आम्हाला या जाहिरात बद्दल विचारतात। काही लोक असतात असे विक्षिप्त, त्यांचा एक प्रचंड मोठं फार्म हाऊस आहे। त्यांना भूत प्रेताचा छंद आहे। तो गृहस्थ एकटा राहतो, बाकी आमचा काहीही संबंध नाही अशी माहिती वर्तमानपत्रात जाहिरात करणाऱ्याने दिली आणि त्या जाहिरातीमध्ये फोन नंबर सुद्धा दिला आहे। बराच वेळ अमोलराव विचार करत बसले होते। कल्पना तर करूच शकत नव्हते, अशी सुद्धा बातमी जाहिरात म्हणून बनू शकेल। काय करावे त्यांना सुचत सुद्धा नव्हतं। शेवटी बऱ्याच तासानंतर अमोलराव यांनी धीर धरून फोन नंबर फिरवला। ट्रिंग ट्रिंग म्हणून रिंग वाजली। बराच वेळ रिंग वाजल्यानंतर एक गंभीर आवाजातल्या गृहस्थाने फोन उचलला। वेलकम टू हॉन्टेड फार्म हाऊस, धिस इज थॉमस, मे आय हेल्प यू? अमोलराव मनातल्या मनात म्हणाले, चायला फार्म हाऊस हॉन्टेड आणि आवाज एकदम सौजन्य माणसासारखा। थॉमस साहेब, तुम्ही जाहिरात वर्तमानपत्रात दिली ती मला खूप इतरांपेक्षा खूपच वेगळी वाटली आणि थोडी हटके वाटली, म्हणून न राहता फोन केला। हॉन्टेड फार्म हाऊस अशी कोण जाहिरात देतं का? काहीही लोक पैसे कमवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात। यावर थॉमस साहेब म्हणतात, तुम्हाला खरंच भूत बघायचं आहे का? त्यासाठी हिम्मत लागते, काहीही होऊ शकते तुमच्या बरोबर, जीव सुद्धा जाऊ शकतो। थॉमस साहेब, बरीच लोक आज भूताबद्दल कथा गोष्टी सांगत असतात, पण प्रत्यक्षात कधीच भूत बघितले नाही।
तुमच्या या जाहिरातीमुळे मला भूत बघावंसं वाटतंय. तुमच्या या हॉन्टेड फार्म हाऊस बद्दल मला माहिती मिळेल का? बघा, माझं एक प्रशस्त मोठं फार्म हाऊस आहे. तुम्हाला जर खरंच भूत बघायचे असतील तर किमान एक रात्र तरी इकडे काढावी लागेल. अमोलराव थोडे गंभीर झाले. त्यांनी विचारले, चार्जेस काय असतील तुमचे? त्यावर थॉमस म्हणाले, बघा, मला पैशांची कमी नाही. भरपूर पैसे आहेत माझ्याकडे. मी पैशांसाठी हे फार्म हाऊस सुरू केलेले नाही. जे नीडर आहेत, जे भूतांचा सामना करू शकतात, त्यांना एक थरारक अनुभव देण्यासाठी मी हे फार्म हाऊस सुरू केले आहे. आणि पैसे देण्याचा प्रश्नच येतच नाही, कारण तो माणूस जिवंत राहणारच नाही. हे ऐकल्यावर अमोलराव थोडे घाबरले. हा काहीतरी अघोरीसारखा प्रकार असल्यामुळे अमोलराव थोडे दचकले. काय करावे, हो म्हणावे की नाही, असे अमोलराव विचार करू लागले. काय साहेब, घाबरलात का? नाही, छे छे, घाबरू कशाला, मुळीच नाही. उलट मला तर भूत बघायला खूप आवडतात आणि तुमचं फार्म हाऊस तर चक्क भूत दाखवते. ठीक आहे, तुमची मर्जी, पण तुमच्या रिस्कवर रिस्क घ्यायची की नाही ते ऑल द बेस्ट. ठरलं तर 15 तारखेला अमोलराव हॉन्टेड फार्म हाऊसवर यायचं सांगतात. सांगितल्यानंतर अमोलरावांनी सविस्तर पत्ता भयगड बद्दल विचारला. अमोलरावांना नावावरून सुद्धा थोडे भय जाणवले. आता अमोलरावांनी मनात योजना बनवून टाकली. जे होईल ते होईल, प्रत्यक्षात भूत दिसण्याचा अनुभव हा घेतलाच पाहिजे. आणि अमोलराव तयारीला लागले. भयगड या हॉन्टेड फार्म हाऊसवर नक्की अमोलरावांना भूत दिसणार का? ते जिवंत परत येणार का? कोण होता तो विक्षिप्त थॉमस जो भूत दाखवण्याचा दावा करत होता? अमोलरावांना या गोष्टीचे खूप कुतूहल वाटत होते की त्यांचा भूतांचा सामना होणार ते. आणि म्हणूनच अमोलरावांनी हॉन्टेड फार्म हाऊस मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तसे अमोलराव खूप धाडसी. त्यांनी आजवर बऱ्याच गोष्टीत धाडसीपणा दाखवला होता, पण या फार्म हाऊसवर त्यांनी आपला जीव धोक्यात घातला होता, कारण इथे त्यांची गाठ भूतांशी होणार होती. अमोलरावांना भूत प्रेत यावर अजिबात विश्वास नव्हता. त्यांना तर त्या हॉन्टेड फार्म हाऊसवरील थॉमस ह्याच्या बोलण्यावर खूपच हसू येत होतं. खूपच विक्षिप्त माणूस म्हणून ते त्याला संबोधू लागले. अमोलरावांना खूपच उत्सुकता लागून राहिली होती की हे फार्म हाऊसची माहिती अगोदर का नाही कळली ते. हॉन्टेड फार्म हाऊसवर जाण्याची तारीख 15 फिक्स झाली. तिथे जायचं कसं हा प्लॅन तयार केला. या मिशन भूत वर जाण्याच्या आधी अमोलरावांनी आपला मित्र अशोक याला कॉल केला. अशोकचा भूत प्रेत आत्मा यावर खूप विश्वास होता. लगेचच अमोलरावांनी आपला मित्र अशोकला फोन केला आणि आपण वर्तमानपत्रात एक जाहिरात वाचली आणि त्यात भूत दाखवणारं एक हॉन्टेड फार्म हाऊस बद्दल माहिती सांगितली. तसेच भूतांचा दावा करणारा थॉमस याबद्दल सुद्धा आपला मित्र अशोकला सांगितले. अशोक जोरात ओरडला आणि म्हणाला, काय, भूतांचा हॉन्टेड फार्म हाऊस? हे कसं शक्य आहे? पार्श्वभूमी समजून घेऊन अशोकने अमोलला तिथे जाण्यास नाही सांगितले, पण अमोलरावांनी आपला भूत प्रेत आत्मा यावर विश्वास नसल्याचे सांगितले. त्यावर अशोक म्हणतो, हे बघ, अशा अंधश्रद्धांच्या लोकांवर विश्वास ठेवत नको जाऊस. ते तुझा नरबळी सुद्धा देऊ शकतात. हे ऐकून अमोलराव हसायला लागले. अमोल, मस्करीत घेऊ नकोस. इथे सामना माणसांशी नाही तर भूतांशी आहे आणि अशा विकृत माणसाच्या नादी नको लागूस. ते तुला फसवतील. पण अमोलराव जाण्याचा हट्टच करत होते. तेव्हाच
अशोकने अमोलरावांना सांगितले, काहीही मदत लागली तर नक्की सांग. ठरला तो दिवस. अमोलराव यांनी भयगडमध्ये जाण्यास तयारी चालू केली. 8 तासांचा प्रवास होता. अंधार नेहमीपेक्षा लवकर व्हायचा. पाऊसही जोरदार पडत होता. वीज चमकत होते. ढगांचा आवाज येत होता. अमोलरावांना कधी एकदाचा फार्म हाऊसवर जातोय असे झाले होते. 8 तासांचा प्रवास संपवून अमोलराव भयगडला पोचले. बसमधून उतरल्यावर सगळीकडे कुट्ट अंधार. बसमधून एकटेच उतरल्यामुळे अमोलरावांच्या पाठी कुत्रे भुंकू लागले. गावातील एका चहाच्या टपरीवरील काही माणसे त्यांच्याकडे शहरातील माणूस म्हणून वेगळ्याच कुतूहलाने पाहत होते. चहाच्या टपरीवर त्यांनी अर्धा कप चहा घेतला आणि निस्वार्थ त्याचा स्वाद घेऊ लागले. स्वाद घेत असताना ते पुढील योजना बनवत होते. त्यांनी चहाच्या टपरीवरील लोकांना भयगड इथून किती लांब आहे हे विचारले, तर ते स्थानिक लोक घाबरले आणि म्हणाले, साहेब, तुम्ही कुठेही जा, पण त्या भयगडला जाऊ नका. असे म्हणतात की तिथे गेलेला माणूस परत नाही येत. तुम्हाला आजची रात्र काढायची असेल तर गावात एक मंदिर आहे, तिथे आजची रात्र काढा आणि उद्या सकाळची बस पकडून शहराकडे निघून जावा. पण हे अमोलरावांना पटले नाही. तो स्थानिक माणूस काकुळतीला येऊन अमोलरावांना सांगत होता. तेव्हाच अमोलरावांनी त्या हॉन्टेड फार्म हाऊस मध्ये राहणाऱ्या थॉमस नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला. तेव्हा स्थानिक लोक म्हणाले, तो एक अघोरी माणूस आहे आणि तो तंत्र मंत्र विद्येचा प्रकार करत होता. इथे शहरातून येणारी लोक इकडे राहण्यास जातात आणि परत कधीच दिसत नाही. शहरातून आलेलं एक कुटुंब, जवळजवळ 4 लोक होती. ते असेच त्या फार्म हाऊस मध्ये राहायला गेले आणि परत कधीच आले नाही. अजूनही त्यांचा शोध सुरू आहे. अमोलराव गंभीरपणे त्या गावकऱ्यांच्या गोष्टीकडे लक्ष देत होते आणि अमोलराव थोडे हसले. एवढं सगळं ऐकल्यानंतर सुद्धा अमोलराव सांगत होते की अगोदरच मी बुकिंग करून ठेवलं आहे. तिथले स्थानिक लोक आश्चर्याने अमोलरावांकडे बघत होते. एवढं सांगून सुद्धा हा पाहुणा सगळ्या गोष्टी हसण्यामध्ये घेतोय आणि शेवटी एकदाच ते स्थानिक लोक त्यांना भयगडचा पत्ता सांगतात. तशी खांद्याला बॅग लावून अमोलराव भयगडच्या दिशेने निघतात. चालत असताना कुट्ट काळोख, गर्द झाडी झुडपे ह्यातून मार्ग काढत काढत अमोलराव भयगडच्या गेट पाशी येऊन थांबतात. हे प्रकरण काहीच वेगळंच होतं. भयगडच्या गेट पाशी आल्यावर अमोलराव थोडे घाबरले. समोरून एक आवाज आला. मी महेंद्र, या फार्म हाऊसचा नोकर. साहेबांची सर्व कामी मीच करतो. इथे यायला तुम्हाला काही त्रास वगैरे नाही झाला ना? आमचे साहेब येतीलच इतक्यात. काही माहिती जाणून घेण्यासाठी अमोलरावांनी नोकर महेंद्र काका यांना बोलतं करायचे ठरवलं. काका, मी बस मधून उतरल्यावर गावातील लोकांनी मला इथे यायला नाही सांगितले, कारण हे फार्म हाऊस भूतांचे आहे. पण हे खरे आहे का? आणि तुमचे साहेब थॉमस हा एक अघोरी माणूस आहे. तो तंत्र मंत्र विद्येचा वापर करतो. गावात 4 माणसं आली होती, या बंगल्यात गेली आणि परत कधीच आली नाही. हे खरं आहे का? यावर महेंद्र काका चिडले आणि काहीच न बोलता एकटक अमोलरावांकडे बघू लागले. तितक्यातच तिकडे एक बलदंड 6 फूट उंचीचा माणूस रिव्हॉल्वर घेऊन आला. त्याने रिव्हॉल्वर अमोलरावांच्या समोर ताणली. हे दृश्य बघून अमोलराव थोडे दचकले. तितक्यात
थॉमसने गोळी झाडली. ती गोळी अमोलरावांच्या पाठी असलेल्या सोफ्यापाशी जाऊन आदळली आणि तो माणूस जोर जोरात हसू लागला आणि म्हणाला, अमोलराव, मृत्यू समोर दिसता क्षणीच तुम्ही घाबरलात. आता तर ही सुरुवात आहे. प्रत्यक्षात भूतांचा अनुभव कसा घेणार मग तुम्ही? त्यासाठीच तर तुम्ही इथे आलात ना. यावर अमोलराव म्हणाले, हा काय पोरखेळ चालू आहे? तुम्ही माझ्याशी अशी चिटिंग नाही करू शकत. हा निव्वळ फालतूपणा आहे. थोडं शांत राहा. अमोलराव महेंद्र काकांना सांगून तुम्हाला थंड पेयाची सोय करतील आणि मग आपण भेटू, असे म्हणून तो बलदंड माणूस निघून गेला. महेंद्र काकांनी अमोलरावांसाठी थंड पेय आणले आणि त्यांना घेऊन रूम मध्ये घेऊन गेले. चालता चालता अमोलराव महेंद्र काकांना म्हणाले की हा थॉमसच होता का? एवढ्या मोठ्या फार्म हाऊस मध्ये तो आणि तुम्ही दोघेच राहतात का? त्यावर महेंद्र काका म्हणाले, मी इकडे संध्याकाळपर्यंत असतो, नंतर मी माझ्या घरी जातो. थॉमस साहेब एकटेच एवढ्या मोठ्या फार्म हाऊस मध्ये राहतात. रात्री त्यांचा भूतांशी सामना होतो. अचानक अमोलरावांचे लक्ष एका बंद असलेल्या खोलीकडे गेले आणि अमोलरावांनी विचारले, ही खोली बंदच असते का? त्यावर महेंद्र काकांनी उत्तर दिले, साहेब, त्या खोलीकडे बघू सुद्धा नका. ही खोली थॉमस साहेबांच्या बायकोची आहे. या खोलीकडे तुम्ही नका बघू. हे ऐकताच अमोलराव थोडे घाबरले, पण आपल्या रूम मध्ये जाऊन ते फ्रेश होण्यास बाथरूम मध्ये गेले. तेव्हा एक आकृती त्यांच्या काचेवर त्यांना दिसली आणि लगेचच ती आकृती त्यांच्यापासून थोडी दूर गेली. पण जास्त लक्ष न देता अमोलराव तयार झाले आणि थॉमसने सांगितलेल्या खोलीत गेले. तिकडे थॉमस तयारच होता. त्याने दोघांसाठी 2 ड्रिंक्स बनवले. थॉमस अमोलरावांकडे बघून हसत होता. तेव्हाच अमोलरावांनी 7 नंबरच्या खोलीत काय आहे हा प्रश्न केला. ते ऐकताच थॉमस अस्वस्थ झाला. तुम्हाला सांगितलं ना, त्या खोलीत माझी बायको आहे, झोपली आहे, अजून उठली नाही. अरे वा, अच्छा, मॅडम पण आहे काय? लवकर झोपतात वाटतं. लवकर नाही, बराच वेळ झालाय झोपून, अजून उठलेली नाही. बराच वेळ म्हणजे 10 वर्ष झाले, अजून ती तिथेच झोपली आहे. आर यू ओके मिस्टर थॉमस? काय बडबडतायत? 10 वर्षापासून तुमची बायको झोपली आहे. सांगितलं ना ती झोपली आहे. आज रात्री मी तिला उठवणार आहे. बंगल्यात कुणी बाहेरून आलं की ती नक्की उठेल. आणि थॉमस विक्षिप्त हसू लागला. यू आर मॅड, कम्प्लिटली मॅड मिस्टर थॉमस. मी वेडा नाही, तुम्ही सर्व वेडे आहेत. माझी बायको आज रात्री 10 वर्षानंतर झोपेतून उठणार आहे. आणि थॉमस जोरजोरात हसायला लागला. अमोलराव म्हणतात, बाय द वे, तुमची बायको कुठे झोपली आहे? मला बघायचं आहे. ती रूम नंबर 7. तिकडे माझ्या व्यतिरिक्त कुणीही जाऊ शकत नाही. आणि आज जाऊन मी तिला उठवणार आहे. पण त्यासाठी मला एक विधी करावा लागणार आहे. तू तुझ्या खोलीत जा. ठीक आहे थॉमस साहेब. तुमची बायको जर एक विधी करून 10 वर्षांनी झोपेतून उठणार असेल तर चांगलंच आहे. मला भेटायला आवडेल. असा खोचक प्रश्न अमोलराव थॉमस साहेबांना करतो. असं बोलून अमोलराव तिथून निघतात आणि गूढपणे थॉमसकडे बघत राहतात. पुढे काय करायचं हे अमोलरावांनी ठरवलं होतं. थॉमस 7 नंबर खोलीमध्ये
काहीतरी विधी करायला गेला. संधी चांगली होती. अमोलराव आपल्या खोलीत गेले. त्यांनी बॅग घेतली. तो निघणार इतक्यात खोलीचे दार धाडकन बंद झाले. अर्थातच कुणीतरी ते ढकलले आणि बाहेरून बंद केले. अमोलराव धावत गेले, पण काहीही उपयोग झाला नाही. अमोलरावांना शंका आली, बंगल्यात कुणीतरी आहे. अमोलरावांना त्या खोलीत बंद करून टाकण्यात आलं होतं. अमोलराव आपलं रिव्हॉल्वर काढून तयारीत राहिले. काहीही होऊ शकलं असतं. थॉमसचा काहीतरी गेम असणार हे एव्हाना अमोलरावांना कळून चुकलं होतं. इतक्यात खोलीचे दिवे बंद झाले. पूर्ण वीज घालवण्यात आली आणि अंधाऱ्या खोलीत अमोलराव अडकले. काचेवर पुन्हा ती आकृती आली. शिट, उगाचच आलो इकडे, असा अमोलरावांनी विचार केला. त्यांना काहीही करून या खोलीच्या बाहेर पडायचं होतं. त्यांच्याकडे वेळ कमी होता. सुटकेला उशीर झाला असता तरी काहीही होऊ शकलं असतं. अशा परिस्थितीत अन्य दुसरा कुणी असता तर त्याला अटॅकच आला असता. पण अमोलराव प्रचंड धाडसी होते. खोलीतून बाहेर पडण्याचा मार्ग ते शोधू लागले. पण अडकवण्यामागे काय हेतू असेल याचाही ते विचार करत होते. खिडकीच्या बाहेर एक काळी आकृती दिसली. अंधार असल्याने ती स्पष्ट दिसत नव्हती. अमोलरावांनी मोबाईल मधील टॉर्च ऑन केला आणि बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का ते बघत होते. त्यांनी दार जोराने खेचून पाहिलं, पण दार बाहेरून बंद असल्याने ते तोडून उघडणं शक्य नव्हतं. अचानक अमोलरावांचं लक्ष खिडकीवर गेलं. ती काचेची होती. त्याला लावलेल्या जाळीतून अंग दुमडून बाहेर निघणं शक्य होतं. त्यांनी लगेच आपल्या रिव्हॉल्वर मधून एक गोळी काचेवर झाडली. काच निळखून खाली पडली. उरलेले काचेचे तुकडे त्यांनी व्यवस्थित बाजूला काढले. आता ते बाहेर पडू शकत होते. अचानक अमोलरावांना बाहेर येताना ती आकृती मागे मागे सरकली आणि अमोलराव तिला स्पष्ट पाहू शकत होते. मुखवटा घातलेली कुणीतरी व्यक्ती होती. अमोलरावांच्या हातातील रिव्हॉल्वर पाहून ती व्यक्ती पळू लागली. अमोलरावांनी धावत जाऊन त्या व्यक्तीला पकडलं आणि मुखवटा बाजूला केला. ती व्यक्ती म्हणजे महेंद्र काका. आपली रिव्हॉल्वर त्यांनी महेंद्र काकांच्या गळ्यावर ठेवली. म्हाताऱ्या, मी मुखवट्या भावल्यांना मी घाबरणार नाही. तुला काय वाटले हे असे बालिश टाळे करतोयस? मला खोलीत कोणी बंद केलं? साहेब, मी सांगतो, फक्त घाबरवण्याचा उद्देश होता. पण कशासाठी? साहेब, माझा काही दोष नाही. मी साहेबांच्या बोलण्यावरून केलं. आमचे थॉमस साहेबांना लोकांना घाबरलेलं बघायला खूप आवडतं. जर कुणी घाबरला तर त्यांना आनंद होतो. आणि हेच तर आमच्या साहेबांना पाहिजे होतं. घाबरून एखाद्याचा जीव जायला हवा होता. म्हणजे साहेब, काही वर्षापूर्वी थॉमस साहेबांच्या बायकोचा बंगल्यात गूढ पद्धतीने मृत्यू कुठल्या तरी अदृश्य शक्तींनी बळी घेतल्याचा थॉमस यांचा संशय होता. पण ती आजही या फार्म हाऊस मध्ये वावरते असे थॉमस साहेबांना वाटतं आणि तिच्या आत्म्याला प्लॅनचेटद्वारे बोलवू शकतील असा त्यांचा समज होता. एका तांत्रिकने सांगितलं की ज्या प्रकारे तुमची बायको एका अदृश्य शक्तीला घाबरून मरण पावली, तसंच कुणी तुमच्या फार्म हाऊसवर घाबरलं तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल. आणि म्हणून थॉमस साहेब सर्वांना
या हॉन्टेड फार्म हाऊस मध्ये बोलावून घाबरवण्याचा प्रयत्न करत असतात. जर घाबरून कुणी मरण पावला तर मयत बायकोच्या आत्म्याला शांती मिळेल असे त्यांना वाटत असे. अमोलराव थोडा विचार करतात आणि म्हणतात, तुमच्यावर हसावं की रडावं समजत नाही. मग बायको 10 वर्षापासून झोपली आहे हे का थॉमस साहेब सांगत होते? खोटं आहे ते, लोकांना भीती वाटावी म्हणून. ते 7 नंबरच्या खोलीतील त्यांच्या फोटोसमोर बसून बोलत असतात आणि बायकोच्या आत्म्याला बोलवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि ती माणसं गायब झाली तो काय प्रकार आहे? साहेब, ती अफवा मीच पसरवली, लोकांच्या मनात भीती निर्माण व्हावी. पण खरंच सांगतो, काहीही सापडलं नाही. पोलीस सुद्धा आले होते. हे मात्र खरं की बंगल्यात यापूर्वी अनेक जण आले, पण घाबरून सगळे पळून गेले. बंगला भूताचा आहे हे मात्र पसरत गेलं आणि साहेबांना तेच हवं होतं. आजवर भूतांच्या नावाखाली लोकांना घाबरवून तुमच्या थॉमस साहेबांनी विकृत आनंद घेतला असेल, पण आज मात्र एक चूक केली. रिव्हॉल्वर परत कमरेला अडकवली. तुझ्यासारख्या माणसांना मारायचं तरी काय, असं बोलत अमोलरावांनी बॅगेतून दोरी काढली. आता काय करणार हे समजण्याच्या आतच त्या दोरीने महेंद्र काकांचे हातपाय बांधले आणि त्यांच्या तोंडात रुमालाचा गोळा कोंबला. आता सकाळपर्यंत इथेच थांब महेंद्र काका, मी माझं काम करणार. माझा रस्ता मोकळा झाला. अमोलरावांनी मोबाईल फोन काढला आणि एक नंबर डायल केला. साहब, तयार हो जाओ, सीधा अंदर आना. जी. महेंद्र काकांना बांधल्यानंतर अमोलरावांचा मार्ग मोकळा झाला आणि ते खोली क्रमांक 7 मध्ये गेले. जमिनीवर बसलेला थॉमस काहीतरी मंत्र पुटपुटत होता. समोर थॉमस मयत पत्नीचा फोटो होता. अमोलरावांनी आपलं रिव्हॉल्वर काढलं. तो आल्याची चाहूल लागताच थॉमसने मागे वळून पाहिलं. तू इथे कसा, बेसावत असलेल्या थॉमसने चाचरत विचारलं. आता रिव्हॉल्वर अमोलरावांनी थॉमसच्या दिशेने रोखून धरली. थॉमस साहेब, गेम खल्लास. गोळ्या पण खऱ्या आहेत. बोला, आता मृत्यूला समोर पाहून तुम्हाला कसं वाटतंय? थॉमस साहेबांना दरदरून घाम सुटला. असं काही होईल याची त्यांनी कल्पना केली नव्हती. अमोलराव मोठमोठ्याने हसायला लागले. त्याचवेळी समोर रिव्हॉल्वर पाहून थॉमसच्या छातीत दुखायला लागले. साक्षात मृत्यू त्यांच्या समोर उभा ठाकला होता. थॉमस खालीच कोसळला. पहाटेचं धुकं दाटलेलं होतं आणि अमोलराव मुंबईच्या दिशेने निघाले. ड्रायव्हरच्या शेजारी अमोलराव बसले. त्यांनी अशोकला फोन केला. गुड मॉर्निंग अशोक, मिशन सक्सेसफुल झालं. ग्रेट. मी रात्री तुझ्या फोनची वाट बघत होतो, असे अशोक म्हणाला. म्हटलं सकाळीच करू. आणि तो दुसऱ्यांना भूताची भीती घालवणारा थॉमस एकदम नेंबळत निघाला. नोकराला हाताशी धरून काहीतरी भावल्यांचे खेळ करत भूताची भीती दाखवत होता. म्हणे असं केल्याने त्याला आनंद मिळत होता. मग काय केलंस? मारलंस? अरे, गरजच पडली नाही. त्याला अटॅक आला आणि तो तिथेच मरून पडला. माझा रस्ता मोकळा झाला. बंगल्यात मी एकटाच. सर्व वस्तू अँटिक आणि मौल्यवान, दागदागिने, पैसे सगळे मी एका ट्रकमध्ये भरले आणि काम फत्ते झाले. बंगल्यातील काही अँटिक मूर्त्यांना तर आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यावधी रुपयांना जातील. आजवर आपण खूप चोऱ्या केल्या, पण अशी हॉन्टेड चोरी पहिल्यांदाच केली. खूप मजा आली. या चोरीतून एवढा पैसा मिळणार आहे की आता काही लवकर पुन्हा चोरी करण्याची गरजच पडणार नाही. मूर्खच होता थॉमस. मूर्ख नव्हे, महामूर्ख. लोकांना घाबरवण्याच्या नादात फार्म हाऊस मध्ये बोलवायचा, पण कुणाला बोलवायचा
त्याची चौकशी करत नव्हता आणि चक्क एका चोराला त्याने बोलवलं. तो मूर्ख आणि विक्षिप्त तरी घाबरवण्याची ऍक्टिंग त्याने आणि त्याच्या नोकऱ्याने जबरदस्त केली. जेव्हा पेपरात मी जाहिरात पाहिली तेव्हाच चोरीची योजना बनवली. सगळी माहिती मिळवली. मला असे कळले की या बंगल्यामध्ये अँटिक वस्तू आहेत. काही पोलिसांना पुरावा सोडलाच तर नाही ना? शे, तो थॉमस मरून पडलाय आणि त्याच्या नोकराला बांधून आलोय. बाकी कुणाला काय कळणार? पोलिसांना कळेपर्यंत मी खूप दूर गेलेलो असेल. हसतच अमोलराव म्हणाले आणि वेगाने मुंबईच्या दिशेने निघाले. तर मग मित्रांनो, कसा वाटला भयगड मधील भूतांच्या फार्म हाऊस मधील हा थरारक अनुभव? जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.